हे दोन्ही पॉईंट्स आता मी जोडतोय. या लाईनचं इक्वेशन वरती लिहितो. 5x + 4y = 35. दोन्ही टेस्ट काय आहे, दोन्ही लाईनसाठी 0 0 टेस्ट ट्रू आहे, म्हणजे आपला फिजिबल रिजन काय होणार, दोन्ही लाईनच्या 0 0 कडचा पार्ट. बरोबर आहे. दोन्ही लाईनचा 0 0चा कॉमन पार्ट हा एवढा होणार. या पॉईंटच्या वरती कुठल्याच लाईनच्या वरती जाणार नाही, सॉरी कुठल्याच लाईनच्या वरती हा पॉईंट फिजिबल एरिया जाणार नाही. हा पॉईंट आहे आपला ए 0,9. हा पॉईंट बी शोधायचा आहे तुम्हाला, आणि हा पॉईंट सी 6,0 आणि हा ओ 0,0. फिजिबल फिजिबल रिजन क्वाड्रिलॅटरल ABCO. हा बी किती आला, बीचा एक्स किती आहे आणि वाय. क्लिअर. फिजिबल रिजन काय आला. आता क्वेश्चन कडे जाऊ परत. हा निम्मा भाग झाला. आपल्याला काय करायचं आहे, मॅक्झिमम झेड तयार करायचं आहे, आणि मॅक्झिमम झेडची काय आहे 30x. बरोबर ना, म्हणजे 20y. हेच आहे ना आपलं. अरे येस और नो. 30x + 20y मॅक्झिमम प्रॉफिट आपल्याला तयार करायचं आहे. आता इथे बघा मी काय करतो, झेड ॲट ए. एचे कोऑर्डिनेट्स काय, 0,9. झेडची व्हॅल्यू या ए पॉईंटला काय होईल, ओके, हे कॅल्क्युलेट करतो. म्हणजे थोडक्यात झेडच्या इक्वेशनमध्ये एक्स आणि वायच्या जागी 0 आणि 9 टाकला. 9 × 18 180. झेड ॲट बी काय 3,5. एक्स जागी 3 घातला तर 150. बरोबर ना, सॉरी एक्स 90, एक्स 3 आहे ना, 90 आणि 20 100 म्हणजे 190 झाला. झेड ॲट सी विच इज 6,0. 6 18 180. आणि झेड ॲट ओ 0 0 विच इज 0. Therefore, last answer, maximum profit of रुपीज. तर रुपीजचं साईन बदलले आता, रुपीज 190 फॉर एक्स किती आहे त्यावेळेस, एक्सची व्हॅल्यू 3 आहे. एक्स म्हणजे कशासाठी वापरला होता आपण, अरे एक्स कशासाठी वापरला होता नक्की, गॅजेट ए साठी का. ओके, गॅजेट ए साठी आपण एक्स वापरला आहे. एक्स गॅजेट एक्स, एक्स म्हणजे किती 3. गॅजेट ए ऑफ 3 units and B of 5 units. ए गॅजेटची 3 युनिट्स आणि बी गॅजेटची 5 युनिट्स विकली तर आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट 190 रुपये होणार आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं काही विकलं गेलं तर प्रॉफिट कधीच मॅक्झिमम होणार नाही, तो काय मिनिममच होणार. क्लिअर, कमीच होणार याच्यापेक्षा. तर मॅक्झिमम प्रॉफिट कुठलाही बिझनेस हा प्रॉफिट मिळवण्यासाठी केला जातो. आत्तापर्यंत जगात कोणी असा बिझनेस नाही केलेला की ज्यांनी लॉस मिळवण्यासाठी सुरू केला आहे. तर बिझनेसमध्ये प्रॉफिट व्हावा या हेतूनेच बिझनेस स्टार्ट केला जातो. मग बिझनेस सुरू केल्यानंतर कॅल्क्युलेशन आधी करायचं का आधी कॅल्क्युलेशन करून मग बिझनेस सुरू करायचा. लक्षात आलंय. म्हणून हे मॅथ्स तुम्हाला तिथे लागणार आहे. अगदी तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करायचं झालं पुढे मागे, काही जण म्हणजे आम्हाला शिकण्याची गरज नाही, आम्हाला बिझनेस करायचा आहे. जरी घरच्यांचा बिझनेस चालू करायचा असेल पुढे कंटिन्यू करायचा, तरी तो नीट त्यांनी प्रॉफिटमध्ये आणलेला बिझनेस तुम्हाला लॉसमध्ये न्यायचा नाही आहे. तर त्यासाठी तुम्हाला कमीत कमी हे लॉजिक वापरावं लागेल. आणि जॉब करायचा असेल तर कंपन्यांमध्ये हे स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट प्रत्येक कंपनीमध्ये असतं, स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंट. ओके, प्रोडक्शन सुरू करायच्या आधी ठरलं होतं किती प्रोडक्शन करायचं, किती विकलं गेलं तर प्रॉफिट होणार आहे, किती विकलं गेलं तर लॉस सुरू होणार आहे.
हे सगळं कॅल्क्युलेशन आधी केलं जातं आणि मगच प्रोडक्शन सुरू केलं जातं. काय लक्षात घ्या, प्रोडक्शन करून वाट बघत बसत नाही कोणी, कस्टमर येईल आणि मग आपलं विकायला येईल आणि मग आपण कधीतरी प्रॉफिटमध्ये नाही. त्या बिझनेसला कुलूपच ठोकावं लागतं. आधी कॅल्क्युलेशन, आधी सगळा अंदाज बांधला आणि मग प्रोडक्शन सुरू करायचं. ओके, लक्षात आलंय. डेली बिझनेस मधला, मग आधी तो किराणा मालाचा व्यापारी असो किंवा मोठ्या कंपनीचा एखादी मोठी वस्तू तयार करणारी कंपनी असो, उदाहरणार्थ मारुती कार तयार करणारी कंपनी, मारुती कंपनी, तर ते आधी कार तयार करत नाही बसत कस्टमरची वाट बघत, तर आधी डेटा तयार करतात की मागच्या दिवाळी प्रत्येक टाईपची कार किती विकली गेली ऑल ओव्हर इंडियामध्ये. तर सपोज स्विफ्टचं मॉडेल 1,00,000 युनिट्स विकले गेलं, किंवा मारुती वॅगनार 80,000 विकले गेले. बरोबर, जर का मारुती वॅगनार मागच्या दिवाळीत जर का 80,000 विकले गेले असतील, तर या दिवाळीत ते 80 जर जास्तीत जास्त किती होऊ शकतील, 1,00,000 होईल. 80,000 की डायरेक्ट 2,00,000 नाही होणार त्याचं सेल. बरोबर, तर चुकूनही 2,00,000 तयार केले जात नाही वॅगनर. 80च्या ऐवजी 10% जास्त वरती धरून ठेवतात ते, 80च्या ऐवजी 85,000, 90,000. सेम स्विफ्टसाठीचं, इतर मॉडेलसाठीचं. हे आधी ठोकताळा बांधायचा आणि मग प्रोडक्शन सुरू करायचं. म्हणजे मागच्या दिवाळीच्या आकड्यांचा अंदाज दिवाळी, या नवीन दिवाळीच्या आधी 6 महिने घेतला जातो, कारण प्रोडक्शनला कमीत कमी 3 ते 4 महिने द्यावे लागतात. प्रोडक्शन झाल्यानंतर त्या गाड्या त्या शोरूममध्ये पाठवाव्या लागतात. ओके, कोणीही मारुतीच्या कारखान्यामध्ये जाऊन मारुती कार विकत घेत नाही, तर त्या जवळपासच्या डीलरकडे जाऊन विकत घेतो. मग या डीलरच्या शोरूममध्ये त्या कार पोचवायला लागतात कंपनीला, आणि याच्यासाठी 2-3 महिने वेळ जातो. तर हे कॅल्क्युलेशन 6 महिने, दिवाळीच्या आधी 6 महिने कॅल्क्युलेशन केलं जातं स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंटकडनं. आणि हे जर कॅल्क्युलेशन चुकलं, की ज्यांनी 10वी-12वीत व्यवस्थित काम केलेलं नाही, अभ्यास केला नाही, ते आतमध्ये चुकणार. आणि त्यांनी चुकलं तर मारुतीला त्या दिवाळीत लॉस होण्याच्या ऐवजी त्यांचं दिवाळी निघणार, प्रॉफिट व्हायच्या ऐवजी त्यांचं दिवाळच निघणार. ओके, शोरूममध्ये गाड्या तशाच पडून राहणार, कारण 80च्या ऐवजी 2,00,000 प्रोड्यूस करायला सांगितले त्यांनी, कंपनीने प्रोड्यूस केल्या. राहिलेल्या गाड्या शोरूममध्ये धूळ खात पडत राहणार पुढच्या दिवाळीपर्यंत, आणि पुढच्या दिवाळीपर्यंत त्या गाड्यांची किंमत निम्मी झालेली असणार, कारण हळू त्याचा कमी होत जातो व्हॅल्युएशन. तर प्रत्येक बिझनेस प्रॉफिटमध्ये जायचं असेल तर हे सगळं कॅल्क्युलेशन आधी करावं लागतं. ओके, तहान लागल्यानंतर तुमच्यासारखी मुलं असतात खूप जण, तहान लागली की वीर खंडात, म्हणजे परीक्षे आदल्या दिवशी आम्ही विचार करतो, मित्रांना फोन करतो, अरे पोर्शन काय रे परीक्षेला, तुझ्याकडे काय आहे का डायजेस्ट बिजेस्ट काही असतं तर दे ना मला. असे लोक असतात काही. तसं कंपनीला चालत नाही. कंपनी सरळ टिंबवरती लाद धरून बाहेर काढते त्यांना. ओके, आणि कंपनीचं हे प्रॉफिट करू शकतात ह्या लोकांच्या म्हणून. या लोकांचा पगार पण तेवढाच असतो, काही लाखाच्या घरात. ऐकलं असेल, CEO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर या पदावरचा जो मनुष्य असतो त्याचा पगार जो असतो त्याचा पॅकेज म्हणतात त्याला. त्यांना पगार म्हटलं की कमीपणा वाटतो. त्यांचं पॅकेज जे असते ते काही लाखामध्ये, कोटीमध्ये असतो. फेसबुकचा, ते झुकेरबर्ग हे जे आहेत ना, यांचे पॅकेजेस बघा. ओके, पण ते पॅकेज सुखासुखी मिळत नाही, खूप झटावं लागतं, खूप गोष्टीचे चॅलेंजेस घ्यावे लागतात, आणि ते त्यावेळेस करण्यासाठी, चॅलेंज घेण्यासाठी स्टडी व्यवस्थित करावी लागते, ॲकॅडमिक स्टडी. इथे तुम्हाला जर का 2 तास पेशन्स ठेवता येत नसेल तर तिथे तुम्ही 8-8 तास डोक्याचा फुगा कसा काय करून घेऊ शकता नाही. आणि कंपनी अशा लोकांना कधी ठेवून घेत नाही की ते बिनकामाचे, खायला भार आणि धरणीला कहार, खायला कहार आणि धरणीला भार अशी लोक कंपनी ठेवून घेत नाही. गेटवरनंच परत पाठवून देतात, हा झालेला पगार जा घरी, गरज नाही तुमची. त्यामुळे बाहेरचं जग खूप निर्दय आहे. तुम्ही आपल्या आई वडिलांच्या छत्राखाली आहात, त्यामुळे तुम्हाला वाटतं सगळं सुखी आहे जीवन, तसं जीवन सुखी नाही. आणि आता करोनाने अजूनच अवघड करून ठेवले. तर सुवर्ण संधी आहे, जास्तीत जास्त अभ्यास करा आणि आई वडिलांचं आणि स्वतःचं स्वप्न साकार करा. ओके, चला, क्वेश्चन समजलाय मी कसं डेव्हलप केलं ते. क्वेश्चन कसा डेव्हलप केला लक्षात आलंय. तुम्हाला ह्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व करायचे सेल्फ स्टडीमध्ये. वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करायला शिका, की ज्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी शाब्दिक स्वरूपात दिली असतात, त्याचं व्यवस्थित इक्वेशन्स, टेबल्स, ग्राफ फॉर्म, फायनल कॅल्क्युलेशन. ओके, हे जमलं
तर नॉर्मल क्वेश्चन नक्की जमतील, एक्सरसाइज 7.12 सगळे जमतील. पण जर का तुम्हाला हे जमलं नाही आणि जर का चुकून वर्ड प्रॉब्लेमच बोर्डने टाकला तर 4 मार्क गेले. वर्ड प्रॉब्लेम हा महत्त्वाचा पार्ट आपल्याला आहे, कायम लक्षात ठेवा. ज्याला वर्ड प्रॉब्लेम जमला त्याला नॉर्मल सम नक्की जमतो, ज्याला नॉर्मल सम जमते त्याला वर्ड प्रॉब्लेम जमेलच याची गॅरंटी नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ प्रिंटिंग कंपनी प्रिंट्स 2 टाइप्स ऑफ मॅगझिन्स. ओके, चला लगेच वर्ड प्रॉब्लेम वाचता वाचता इकडे त्याला टेबलच्या सुरुवात लिहायला जायचं. मॅगझिन ए आणि मॅगझिन बी. ओके, द कंपनी अर्न्स ₹10 and ₹15 ऑन मॅगझिन ए अँड बी. ओके, पर कॉपी. ओके, ठीक आहे. these are proceed on 3 machines. Okay, 3 machines. Machine 1, Machine 2, Machine 3. या 3 त्याच्यावरती सगळी कामं केली जातात. एक मॅगझिनची एक कॉपी तयार व्हायला 3 मशीनमधून जावं लागतं त्याला. ओके, मॅगझिन ए रिक्वायर्स 2 hours on machine 1. Okay, 5 hours on machine 2. Okay, and 2 hours on machine 3. जसं मी प्रॉब्लेम वाचतो तसं तसं लिहित जातं. मॅगझिन बी रिक्वायर्स 3 hours on machine A, machine 1. machine 2 वरती किती लागतात त्याला तास? 2 तास लागतात. ओके, आणि machine 3 वरती 6. ओके, आता काय म्हटलं त्यांनी बघा. machine 1, 2, 3 are available for 36, 50 and 60 hours. ओके, इथे मी लिहितोय अवेलेबल आवर्स. मशीन 1 किती तास अवेलेबल आहे आपल्याकडे? 36 तास. 36 तासापेक्षा जास्त मशीन ए वापरता येणार नाही, गरम होऊन बंद पडणार असं गृहीत धरा. म्हणजे आपण जास्तीत जास्त 36 तास वापरणार, म्हणजे थोडक्यात हे काय होणार, जास्तीत जास्त जो खून याच्यापेक्षा जास्त वापरता येणार नाही. 36 पेक्षा कमी तास वापरायचं. मशीन 2 हे जास्तीत जास्त तुम्हाला 50 तास वापरता येईल, आणि मशीन 3 हे जास्तीत जास्त किती तास वापरता येईल? 60. समजलंय? आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट सुरू झाला. जे दिलेल्या गोष्टीचं मी टेबलच्या स्वरूपात तयार केलं. आता इथे पुढे 2 गोष्टी तयार करायच्या. एक, आपल्याला काय करायचंय? मॅक्झिमम प्रॉफिट हवा आहे, बरोबर ना? काय म्हटलंय? फॉर्म्युलेट द एलपीपी टू डिटरमाइन वीकली प्रोडक्शन ऑफ ए अँड बी सो दॅट टोटल प्रॉफिट इज मॅक्झिमम. चुकून तिथे टोटल प्रॉफिट इज मिनिमम म्हणणार नाही. मिनिमम प्रॉफिट 0 पण होऊ शकतो, निगेटिव्ह मध्ये पण असू शकतो, म्हणजे लॉस थोडक्यात. इथे मॅक्झिमम प्रॉफिट हवा असतो. ओके, आता बघा इथे मी एक्स क्वांटिटी लेट एक्स कॉमा वाय बी द कॉपीज printed by company of magazine A and B respectively. क्लिअर आहे? म्हणजे या ए च्या इथे मी एक्स लिहिणार, वाय साईडच्या पुढे काय लिहिणार? बी च्या समोर वाय लिहिणार. ओके, आपल्याला काय करायचं आहे? मॅक्झिमम प्रॉफिट हवा आहे. मॅक्झिमम प्रॉफिट Z इज इक्वल टू, कसं करणार आपण? बघा, ए हे मॅगझिन विकलं गेलं तर किती रुपये प्रॉफिट होणार आहे त्यांना? ए मॅगझिनची एक कॉपी विकली गेली तर 10 रुपये, आणि बी विकली गेली तर 15 रुपये होणार आहे. आपण ए मॅगझिनचं किती क्वांटिटी तयार करतोय? एक्स, म्हणजे हे झालं 10x प्लस 15 रुपये एका कॉपीला मिळणार आहेत बीच्या. तयार करतो वाय कॉपीज, म्हणजे हा होईल 15y. बरोबर आहे? ह्याची व्हॅल्यू मॅक्झिमम व्हायला पाहिजे. क्लिअर? अरे यस और नो. आता आपल्याला सब्जेक्टिव्ह म्हणजे कंडिशन म्हणजे इनइक्वॅलिटीज तयार करायचं. त्याला सब्जेक्ट टू असा शब्द, त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो कंडिशन्स, त्यालाच मॅथ्सच्या भाषेमध्ये म्हणतो आपण इनइक्वॅलिटीज. आता बघा आपल्याकडे मशीन 1 किती तास जास्तीत अवेलेबल आहे? 36 तास.
एका एक मॅगझिनचे एक कॉपी तयार करण्यासाठी 2 तास लागतो. आपण एक्स कॉपीज तयार करणार आहोत एच्या, म्हणजे आपल्याकडे इथे काही लागणारे मशीन आहे 2x प्लस बी मॅगझिनसाठी 3y लेस दॅन इक्वल टू 36. दुसरी कंडिशन काय होईल? दुसरी व्हॅल्यूज काय होईल? 5x plus 2y less than or equal to 2x. बोला पुढची कंडिशन. पुढच्या कंडिशन्स हे 2 राहिलं तुमचं. अरे क्वांटिटी आहेत ना, त्या कॉपीज आहेत. कुठल्याही मॅगझिन निगेटिव्ह क्वांटिटीमध्ये प्रिंट होत नाही. त्यामुळे त्या 2 असं म्हणजे आपला ग्राफ कुठल्या क्वाड्रंटमध्ये येणार? क्लिअर? या 2 कंडिशन नाही घेतल्या तर झुमते रवजागे अख्खा पेजवर ग्राफ काढत बसाल तुम्ही. इकडनं तिकडे तिकडनं इकडे. या 2 कंडिशन आले की लक्षात येतं की आपला ग्राफ कुठल्या एरियामध्ये तयार होणार आहे. क्लिअर आहे? चलो आता मी हे सगळं कॉपी करतो पुढच्या पेजला. पहिली इनइक्वेलिटी मी सॉल्व करायला गेलोय. 2x plus 3y is equal to 36. टेबल x y x comma y. बोला आता तुम्ही बोलायचं, मी लिहित जाणार आहे. x0 असेल, x0 y किती? y0 पुढचं दुसरी इनइक्वेलिटी होती 5x. तर इक्वेशन येईल 5x plus 2y is equal to 50. x y x comma y. बोला x0 0,25, y0 10,0. पुढचं 2x plus 6y is equal to 60. x y x comma y. बोला 0,10 0,10. पुढे 30,0 30,0. आता याच्यात तुम्ही तुमच्या लक्षात x ची मॅक्झिमम व्हॅल्यू 30 होती, y ची मॅक्झिमम व्हॅल्यू 25 आहे. लक्षात म्हणजे ग्राफचा जास्तीत जास्त फर्स्ट क्वाड्रंटचा जो पार्ट आहे तो आपल्याला वापरावा लागणार आहे. मी बसू शकतो का बघतो मी या पेजवरती. या पेजवरती मला बसणार नाही. काय करा मी, ठीक आहे, या पेजवरती बसणार नाही माझा ग्राफ. मी वेगळं पेज घेणार आहे आणि त्यासाठी ह्या लाईनचं इक्वेशन मी कॉपी करून घेतो. तुम्हाला हा प्रॉब्लेम, असाच प्रॉब्लेम तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत फेस करावा लागणार आहे. जागेचा इक्वेशन एका लाईनवरती असणार आहे आणि हे एका साईडला लिहिणार तुम्ही. इथे मी एक्स ॲक्सिस देतो, वाय ॲक्सिस देतो. तिथे आपल्याला वायचं किती जायचं आहे? व्हॅल्यू जी जास्तीत जास्त असणार आहे 25 ना. अजून वाढवा लागणार मला. वाय ॲक्सिस मला अजून खालती घ्यावं लागेल. आणि एक्स ॲक्सिसला किती आपल्याला? एक्स ॲक्सिस आणि मी एक्स ॲक्सिसचं मार्किंग करतो 1. एक्सला किती होतं मॅक्झिमम? आपल्या 18 होते ना सगळ्याची. एक्स 30. अरे हा पेज पण मला कमी पडणार की काय? ठीक आहे बघू. 20 21 22 23 24 25
कमी पडणार. तेव्हा अशा वेळी तुम्हाला काय सोल्युशन आहे तुमच्यासाठी, एक युनिट इकडून 2 क्वांटिटी घ्यायची, म्हणजे 2, 4, 6 असं घेत जायचं. ओके, पण आता मी इथे सुरुवात केली आहे 26, 27, 28 आणि 29, 30. ओके, आणि वायची मॅक्झिममची आपली व्हॅल्यू 25. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. 17, 18, 19, 20, 21, 22. दोन युनिट्स, एकेका युनिटमध्ये 2 नंबर, 2, 4, 6 असं घेण्यात आलं बरोबर. ठीक आहे. आता पहिली लाईन काय आहे, 0, 12 आणि 18, 0, 0, 12, 0, 12 आणि 18, 0, 18, 0. तुम्हाला काय करायचं लक्षात आलं म्हणजे आता करताना 2 युनिट्सला घ्यायचं आहे. एका युनिटमध्ये 2 नंबर घ्यायचे, 2, 4, 6, 8, 10 असं घ्यायचं आहे. ओके, ही लाईन काय होती, ही लाईन काय होती, 2x + 3y = 36. 2x + 3y = 36, लाईन नंबर 1. दुसरी लाईन, दुसऱ्या लाईनचा 0, 25 आणि 10, 0, 0, 25 म्हणजे 25 म्हणजे सगळ्यात वरती आला आणि 10, 0. तुला तर मी आता लहान कुठल्यानंतर आपलं काय पर्याय नाही माझे. आधी ग्राफ काढून नंबर 3 काय आहे